हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम शिल्पा हियर. आज आपण आवळ्याचं गोड तुरट तिखट लोणचं बघत आहोत. आवळा किती बहुगुणी आहे हे तुम्हाला सांगायला नको. रोजच्या जेवणामध्ये किंवा लहान मुलांना आवळा खायची सवय करायची असेल तर हे लोणचं हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये ठेपला चपाती याच्याबरोबरही खाऊ शकता किंवा नुसत्या खिचडीबरोबरही हे लोणचं खाऊ शकता. चला तर पाहूया आज आपण ही रेसिपी कशी करायची आहे ती. तुम्ही ते पाहू शकता की आवळे जे आहेत आपले हे शिजलेले आहेत. आता आपण स्टोवची जी फ्लेम आहे ती स्विच ऑफ करूया आणि ह्यांना थंड करत ठेवूया. इथे आवळे मी एका ट्रे मध्ये काढून घेतलेत आणि आपण हे आवळे सहज हाताने असे खोलू शकतो आणि ह्याचे जे असे वेजेस निघतात ते आपण काढून घ्यायचे आणि हे त्याच्या सीड्स काढून टाकायचे. असं केल्याने ते लवकर ड्राय होतात. आपल्याला गार करायचे किंवा ह्याचं जे मॉइश्चर ह्याला लागलेलं आहे वाफवल्यामुळे ते काढून टाकायचे. त्यामुळे त्याला असं खोललं तर ते काम लवकर होतं. थोडे गरम सुद्धा आहेत हे. ऊन असेल तुमच्याकडे तर उन्हात ठेवा, पण मी आता संध्याकाळच्या वेळी करते तर मी पंख्याखालीच ठेवणार आहे. तुम्ही ते पाहू शकता की ह्या सगळ्या वेजेसना म्हणजे ज्या फोडी असतात आवळ्याच्या त्या आपण वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि ह्यांना आपण मी तरी माझ्या घरी पंख्याखालीच वाळवणार आहे. तुम्ही करताना जर ऊन असेल तर उन्हात 1 तास ठेवा आणि यातलं जे मॉइश्चर असतं शिजवताना जे त्याच्यामध्ये आलेलं असतं ते सगळं काढून टाका. म्हणजे तुमचं जे लोणच्याची शेल्फ लाईफ असते ती चांगलीच वाढते. मी आता असंच ठेवून देणार आहे. लोणचं करताना आपल्याला लागणारं साहित्य आपण एकदा बघूया. मी हा 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे तर 50 ग्रॅम साखर घेतली. 50 ग्रॅमपेक्षा पण ही कमी आहे कारण गुळाच्या पाकात आपण करणार आहोत हे लोणचं. पण त्यात मी थोडीशी साखर घातली आहे कारण त्या पाकाला एक चांगला रंग यावा. इथे मी लाल काश्मीरी तिखट मिरची घेतली, हळद आहे, हे काळं मीठ आहे आणि हे आपलं ऑर्डिनरी रॉक सॉल्ट आहे. इथे मी मसाल्यांमध्ये मेथी दाणा घेतलाय. मेथीचे दाणे म्हणजे मेथीची डाळ आहे 1 चमचा, एक छोटा हाफ टीस्पून ओवा आहे, 1.5 टेबलस्पून बडीशेप पावडर आहे, 1 टेबलस्पून जिरा पावडर आहे आणि हिंग घेतलाय. हे सगळं साहित्य आपण एवढ्या मसाल्यामध्ये घालणार आहोत. तापत ठेवलाय. इथे आपण एक पॅन तापत ठेवलाय आणि त्याच्यामध्ये मी आता आपला जो गूळ घेतला होता तो घालणार आहे आणि साखर घालणार आहे. साखर आपण यासाठी घालतोय की त्याला थोडं एक शाईन यावं त्या लोणच्याला, त्याचा रंग चांगला दिसावा खाताना. याच्यात आपण आता 2 चमचे पाणी घालूया. त्याचा पाक जो असतो तो आपल्याला करायचा आहे, पण फक्त गूळ वितळवून त्याला एक उकळ काढायची. इथे आता कोणता पाक नाही करायचा आहे. आपण जे आवळे शिजवून घेतले होते ते पूर्ण रात्रभर मी पंख्याखाली ठेवलेले कारण इथे ऊन येत नाही आणि तेवढे ड्राय त्याचे वेजेस जे आहेत ते ड्राय झालेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता की आपला गूळ आणि साखर दोन्ही वितळलेलं आहे व्यवस्थित. आपण आपले जे मसाले घेतलेले आहेत ते एक एक करून टाकूया. सगळ्यात आधी आपण हे जे ड्राय मसाले आहेत मेथी पावडर, मेथी दाणे, ओवा, भाजलेलं जिरं, बडीशेप पावडर आणि हिंग घालायचं आहे. मग लाल तिखट जे आपण घेतलंय ते घालायचे, हळद घालायची थोडीशी आणि आपण इथे काळं मीठ आणि साधं मीठ घेतलंय ते घालणार आहोत. आपण व्यवस्थित ह्याला पण ह्या आपल्या पाकामध्ये ढवळून घ्यायचे. आज माझा कॅमेराचा स्टँड तुटल्यामुळे मला असं शूट करावं लागते आणि यात आपण आता सगळ्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या घालणार आहोत. एक मिनिट थोडं याला आपण व्यवस्थित थोडं शिजू द्यायचं मसाल्यांना. याच्यातच आपण सगळ्या आवळ्याच्या ह्या फोडी घालणार आहोत. फोडींना पण आपण ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. जरी असलं तरी हा गोड लोणचं आहे आवळ्याचं. याच्यामध्ये आपल्याला जो पाक असतो तो खूप महत्त्वाचा असतो कारण त्याची शेल्फ लाईफ त्याच्यावर अवलंबून असते. त्यामुळे कमीत कमी 10 ते 12 मिनिटं ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचे आपण. गुळाचा जो पाक आहे तो चांगलाच फुटतोय आणि छान असा शिजतोय रटमट रटमट.
असंच त्याला शिजवायचं. आपण अजून 5 मिनिटं, आता जस्ट 5 मिनिटच झालेली आहे. आवळल्या गेल्या आहेत शिजल्यामुळे. आणि आता ऑलमोस्ट 10-12 मिनिटं झाली आहे. मी माझी स्टोवची फ्लेम जी आहे ती स्विच ऑफ करते. तुम्हाला असा रटमट रटमट आवाज येतच असेल या लोणच्याच्या शिजण्याच्या प्रक्रियेचा. तर आपण आता स्टोव फ्लेम जी आहे ती स्विच ऑफ करूया आणि ह्याला असंच भांड्यामध्ये गार करत ठेवूया. मला ह्याला व्हॅक्यूम पॅक करून US ला पाठवायचे. सो मी ह्याच भांड्यात पंख्याखाली गार करणार आहे. हे नॅचरली गार झालं तर जास्त चांगलं आहे, पण मला घाई आहे